निश्चित दत्तात्रय भगवंताचं भजन करून, त्यांचं नामचिंतन करून, त्यांची भक्ती करून आपण पहिलं तीराला पोहोचू शकतो, परमपदाला पोहोचू शकतो, भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो। मायबाप पुढे ओव्या येणारच आहेत, पण तरीही अगोदरच मी तुम्हाला सांगून जाते की आपण जरी भगवंताच्या, दत्तात्रय भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, नामाचं चिंतन केलं तरी सुद्धा पापातून मुक्ती आहे। कळत नकळत जे काही पाप अगोदर घडलेलं असेल, पापातून मुक्तता पाहिजे तर भगवंताचं नामचिंतन महत्वाचं आहे। आणि मी अगोदरही सांगून गेली आहे की नामचिंतन कोणत्याही भगवंताचं करा, पण करा, नामचिंतन करण्याला महत्व आहे। नामचिंतन तुम्ही आम्ही केलं पाहिजे। या नामामध्ये सामर्थ्य आहे, भगवंताच्या नामात ताकद आहे। किती ताकद आहे? घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेदशीनाला झाली सीमा, वेदशीनाला झाली सीमा, घेताना 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 विठोबाचे पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे, तना तना विठोबाचे हो, पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे। ताई ताई जय हो जय हो जय हो, हरी बोल। बोला दत्तात्रय भगवान की जय। घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, भगवंताचं नाम घेतल्यानंतर पाप जळून खाक होतं। पहा, भगवंताचं नाव, कोणत्याही देवाचं नाव घ्या, देवाच्या नावामध्ये ताकद आहे, भगवंताच्या नावात ताकद आहे। कितीही पाप असू द्या, कितीही जन्मोजन्मीचं पाप असू द्या, पण नामचिंतन केल्यानंतर, भजन केल्यानंतर ते पाप नाहीस करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे। आणि नामचिंतन करणं गरजेचं आहे। नामचिंतन करावं वाटणं किंवा नामचिंतन आपल्याकडनं घडणं, भजन घडणं, भक्ती घडणं, हे सुद्धा पुण्याईचं लक्षण आहे। पुण्यच लागतं मायबाप, पुण्याईशिवाय नाहीये। परमार्थातली कोणतीही क्रिया, नवे नवे परमार्थच एक प्रकारे पुण्याईने घ्यायचा असतो। पुण्याईशिवाय परमार्थ आपल्याकडनं घडू शकत
नाही। आपल्याला वाटतंय ना देवाची भक्ती, देवाचं नामचिंतन आपल्या मुखातून घडावं, त्यासाठी सुद्धा पुण्य लागतं, पुण्याचा साठा लागतो, पुण्याचा संचय लागतो। आणि तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी, या शेतामध्ये सुद्धा, या ठिकाणी या निसर्गरम्य वातावरणामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण केलं। नवे नवे या ठिकाणी हे भगवत चिंतन, नामचिंतन, ही कथा चालू आहे। एक प्रकारे हे निश्चित अगोदरच काहीतरी पुण्यकर्म असणार। दत्तात्रेयांची कृपा आपल्यावरती झाली। पुण्याईशिवाय हे सगळं नाहीये, पुण्यच लागतं। साधं भगवंताचं, देवाचं नाव मुखामध्ये यायचं असेल तरी पुण्य असावं लागतं। अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, हो 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 हो, त्याचे मुखी हरी पैठा होय, हो 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 हो, त्याचे मुखी हरी पैठा होय। दत्तात्रेयांचं एक भजन घेऊ आणि लगेच या ठिकाणी आज आपण विराम घेत आहोत। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, झाकीला घेऊन यायचं। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद, एक जण जाऊन झाकी घेऊन। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ, दिगंबरा। टाळी, जय हो जय हो, जय हो जय हो, हरी बोल, जय हो, जय हो जय हो। जय हो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय हो जय हो श्री गुरु दत्तात्रेय भगवान की जय। पहा, याच देहामध्ये आनंदाची एक प्रकारे ब्रह्मानंदाची अनुभूती आपल्याला करता येते आणि हा मनुष्य देह सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाहीये। अनेको जन्माच्या पुण्याईनं म्हणा, अगदी शास्त्राने सांगितलं, साधू संतांनी सांगितलं की हा मनुष्य देह, मानव देह, नरदेह आपल्याला कशा प्रकारे प्राप्त होतो। 3 प्रकारे सांगितले। पहिला, ज्या वेळेला पाप आणि पुण्य आपलं समान होतं, पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा एकदा मनुष्य देहाची प्राप्ती होते। त्यानंतर दुसरा प्रकार, अगदी समजा एखादा आंधळा व्यक्ती आहे, आंधळा व्यक्ती नदीच्या पात्रामध्ये जाऊन स्नान करता करता वरती हात करून भजन करतोय। नदीच्या पात्रात त्या ठिकाणी गेलाय, स्नानासाठी गेलाय, डुबकी मारावी, उभा राहावं, वरती हात करून भजन करावं, टाळी वाजवावी, तर अचानक टाळीत कावळा सापडावा। एकदा कावळा सापडला अचानक, दुसऱ्यांदा सापडू शकत नाही। अचानकपणे अगदी याप्रमाणे पावला हा देह काक टाळी निहाय अशा माध्यमातून अचानकपणे हा देह प्राप्त होतो। त्यानंतर पहा, 84 लक्ष योनी फिरल्यानंतर एकदा या मनुष्य देहाची प्राप्ती होते आणि हा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर, मिळाल्यानंतर तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही आम्ही भक्ती केली पाहिजे। आपण कोणत्याही देवाची भक्ती करा, पण भक्ती करा, नामचिंतन करा आपापल्या पद्धतीने। अगदी ज्या भगवंताला, ज्या देवाला आपण आराध्य मानत असो त्या भगवंताची भक्ती, त्या भगवंताचं नामचिंतन, प्रत्येकाचं आराध्य दैवत वेगवेगळं असणार आहे। तुम्ही कोणत्याही भगवंताची भक्ती करा, पण भक्ती करा, कोणत्याही देवाच्या नावाचा उच्चार करा, पण करा, हे महत्वाचं आहे। भजन भक्ती महत्वाची आहे। पहा, अनेक सायास किंवा भगवंताच्या कृपेनं मनुष्य देहाची प्राप्ती आम्हाला एक प्रकारे घडते आणि या देहामध्ये आल्यानंतर तुम्ही आम्ही भगवत भक्ती केली पाहिजे। भगवंताच्या भक्तीच्या माध्यमातून देहाचं सार्थक करून घेतलं पाहिजे। या देहामध्ये आल्यानंतर भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे। नवे नवे सांगून जाईल आपल्या गुरूंनी, सद्गुरूंनी जो उपदेश केला, जी साधना करायला सांगितली, त्या साधना मार्गानं तुम्ही आम्ही चाललं पाहिजे, गेलं पाहिजे। पहा, भगवंतानं आम्हाला हा
देह दिला. कशासाठी दिला? देवे दिला देहा भजना गुमाता. 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 तोया झाला मोठा बाधिकेचा. तोया झाला मोठा बाधिकेचा. देवे दिला देहा भजना गुमाता. देवे दिला देहा भजना गुमाता. दिला देहा भजना गुमाता. देवे दिला देहा भजना गुमाता. देवे दिला देहा जय हो जय हो. जय हो जय हो. हरि बोल. देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा. पहा, भगवंतानं आम्हाला हा मनुष्य देह दिला. या देहामध्ये आल्यानंतर आपण भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. भक्ती करून भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आणि मायबाप भक्तीमध्ये जो आनंद आहे, नामचिंतनामध्ये जो आनंद आहे, तो इतर कशामध्ये नाहीये. या भक्ती मार्गात जो आनंद आहे तो आपल्याला अन्यथा इतरत्र कुठेही मिळू शकत नाही. पहा, जय जयाजी ब्रह्मानंदा. आनंद दोन प्रकारचा सांगितला. आनंदाचे दोन प्रकार. विषयानंद, जो आम्हाला प्रत्येक योनीमध्ये सहजतेनं प्राप्त होऊन जाऊ शकतो, विषयानंद. पण यातून तुमचं आमचं हित नाहीये. पण ब्रह्मानंद हा फक्त मनुष्य योनीमध्येच, मानव देहामध्येच, नरदेहामध्येच प्राप्त करता येऊ शकतो. आणि तो तुम्ही आम्ही प्राप्त करून घेतला पाहिजे. पहा, जय जयाजी आनंदा. जय जयाजी ब्रह्मानंदा. तुझे निलेची संवादा अनुसरलो मी स्वामी. जय जयाजी अविनाशा. जय जयाजी परम पुरुषा. जय जयाजी विघ्ननाशा. समर्थ महाराजा तू. अगदी सुरुवातीला एक प्रकारे भगवंताची स्तुती करत करत या ग्रंथाला आरंभ केलेला आहे. ग्रंथाची सुरुवात झालेली आहे. पहा, जय जयाजी आदि पुरुषा. जय जयाजी सर्वेशा. जय जयाजी जगदीशा. दिगंबरा स्वामी यातो. दिगंबरायांना, श्री गुरु दत्तात्रेयांना स्तुतीपर वचन म्हणा किंवा स्तुतीपर शब्द ओव्या या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहेत. आणि तुम्ही आम्ही सुद्धा या ठिकाणी अगदी मला जमेल तशा पद्धतीनं या कथेचा भार एक प्रकारे श्री गुरु दत्तात्रेयांवरती सोपवून जमेल त्या पद्धतीनं स्तुती करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा
दत्तात्रय भगवंतांना वंदन करून आपण पुढे वळणार आहोत. बोला दत्तात्रय भगवान की जय. पहा, हा भगवान परमात्मा सांगितलं गेलं. दत्तात्रयांचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. निर्गुण तू निराकार, निराधारी असी तू आधार, उद्धरुनी नेशील पैल पार, अक्षय पदी वैसविशी. थोडासा विचार करून जाऊयात. आज आपला पहिला दिवस आहे म्हणून थोडक्यात हे तुम्हाला ऐकायला जड जात असेल, पण महत्वाचं सुद्धा आहे. अगदी सुरुवात कशा प्रकारे झालेली आहे हे मी तुमच्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते. पहा, भगवान परमात्मा या ठिकाणी दत्तात्रयांची स्तुती करत असताना त्यांना निर्गुण निराकार म्हटलं गेलेलं आहे. आणि पहा, भगवान परमात्मा खरं पाहिलं तर तो निर्गुण निराकार आहे. तो भगवान परमात्मा सगुण साकार होतो, पण कधी श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायात सुंदर असं वर्णन आलेलं आहे. तुम्हा अनेकांना ते वर्णन माहिती असेल, ज्ञात असेल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पहा, यातून सांगितलं गेलं भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. जेव्हा जेव्हा या धरतीवरती अन्याय अत्याचार वाढत जाईल, अधर्म वाढत जाईल, तेव्हा तेव्हा अन्याय अत्याचार गोंधळ अधर्म मिटवण्यासाठी मी युगायुगात मी वारंवार योग्य त्या वेळी अवतीर्ण होईल. आणि मायबाप कार्यही सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे युगे. पहा, भगवंताचं कार्य सांगितलं, परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करणं, त्यानंतर विनाशाय च दुष्कृतां, दुष्टांचा विनाश करणं, दुष्टांचा नाश करणं, आणि तिसरं कार्य धर्म संस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करणं. एकंदरीत याचा जर आपण विचार पाहू गेलो तर साधूंचं रक्षण म्हणजेच दुष्टांचं निर्दारण आहे. दुष्टांच्या नाशाशिवाय साधूंचं रक्षण होऊ शकत नाहीये. साधूंचं रक्षण म्हणजेच दुष्टांचा नाश आहे, आणि दुष्टांचा नाश झाला म्हणजेच धर्माची स्थापना आहे. दुष्टांचा नाश, साधूंचं रक्षण म्हणजे धर्माची स्थापना. तर पहा, एकंदरीत भगवान परमात्मा अवतीर्ण होतो कशासाठी? दत्तात्रय भगवंताच्या कृपेनं हे सगळं घडत आहे. आणि पहा, ही संगीतमय दत्त कथा आहे, चरित्र कथा आहे. कथा म्हणजे काय? कथा या शब्दाची व्याख्या काय? कथा म्हणायचं कशाला तर सांगून जाईल, थोडस बारकाईनं ऐका. कथा म्हणजे काय तर जीवन को जो मिटा देती है, जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं, और उस व्यथा को ही जो मिटा देती है उसे कथा कहते हैं. थोडक्यात काय तर जीवनाला जी संपवते, जीवनाला जी संपवते तिला व्यथा म्हणतात, चिंता म्हणतात, काळजी म्हणतात. आणि चिंतेनं व्यथेनं आजपर्यंत कुणाचं भलं झालंय का काका? आजपर्यंत कुणाचं भलं झालं नाही. चिंतेनं अनेकांना संपवलंय. काळजी, चिंता, व्यथा ही माणसाला, जीवनाला संपवणारी आहे. जी व्यथा तुम्हाला संपवण्याचं काम करते, जीवनाला संपवण्याचं काम करते, त्या व्यथेलाच संपवण्याचं काम कथा करत असते. तुम्ही आम्ही पहा ना, या ठिकाणी आल्यानंतर नामचिंतनामध्ये तल्लीन झाल्यानंतर कथा श्रवण करत असताना आपल्याला बाकीचं काही आठवत नाही. आपल्याला कशाचा त्रास आहे, काय हवं काय नको काही आठवत नाही. मायबाप यामध्ये जर तल्लीन झालो आपण,
पहा बरं का, एकाग्रतेनं यामध्ये जर रमून गेलो तर बाकीचं काहीही लक्षात येत नाही, आठवत नाही, पण अंतःकरण आपलं यात असलं पाहिजे तर हे सगळं घडत असतं. पहा, व्यथेला संपवण्याचं काम कथा करते. इथे आल्यानंतर काळजी राहत नाही, भीती राहत नाही, चिंता दूर होते, अशी कथा असते. आणि कथा कशी ऐकावी, कथा या शब्दाची व्याख्या मी तुम्हाला सांगून गेली. कथा कशी ऐकायची, तर मायबाप आज पहिल्याच दिवशी पहा, माता वर्ग इकडे पुरुष वर्ग, मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय बरं का, द्याल का? बोला, मागेल ते द्याल का मला? इकडे पुरुष वर्ग, काहीतरी मागणार आहे मी तुम्हाला, द्याल का? तुम्ही काहीच बोलत नाहीयेत. टेन्शन आलं का काही? इकडं तर वाटलं असेल ताई नेमकं पैसे काही पैसे काही मागतात का काय? सोनं नाणं काही मागतात का काय? नाही ना? टेन्शन नाही आलं ना? टेन्शन घेऊ नका बरं. टेन्शन चिंता करण्याची जागा ही नाही, ही आनंद घेण्याची जागा आहे. पहा, मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय, काही वेगळं काही मागणार नाहीये, फक्त हो म्हणा. आता हो म्हटलं तर आता मी काहीही मागू शकते, बरोबर ना? पहा, असंच अगदी हसत खेळत आपली ही कथा पूर्ण झाली पाहिजे. असंच फ्रेश सर्वांनी अगदी हसतमुख बसायचंय. तुमचे चेहरे पाहिले की मला उत्साह वाटला पाहिजे. असं बसताना मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय आणि जे मागायचंय त्याचं नाव आहे तुमचं मन. तुमचं प्रत्येकाचं मन मला हवं आहे. मला म्हणजे या कथेला 7 दिवस जर तुम्ही तुमचं मन मला दिलं, या कथेला दिलं, तर आपला हा प्रयत्न सुद्धा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही बरं का काका. आपला हा प्रयत्न निश्चित यशस्वी होणार. पण तुमचं प्रत्येकाचं मन मला हवं आहे, या कथेला हवं आहे. एकाग्रतेनं ही कथा श्रवण केली गेली पाहिजे. कथा कशी ऐकावी, तर कथा ऐकत असताना कथा निष्ठेनं ऐकावी, कथा श्रद्धेनं ऐकावी, कथा समर्पणानं ऐकावी. मन त्या कथेला देऊन कथा ऐकावी, तर ती कथा सार्थकी ठरत असते. या ठिकाणी तुम्ही आलात ना, या कथा मंडपाच्या आतमध्ये येत असतानाच आपली एक भावना असली पाहिजे, अरे मला समाजात कितीही मान असेल, मी कितीही उच्च पदावरती कामाला असेल, कितीही मोठा मी व्यक्ती असू द्या, पण या मंडपात आल्यानंतर सगळे सारखे, कुणीही लहान नाही, कुणीही मोठा नाही, आपण सगळे दत्तात्रय भगवंताचे भक्त आहोत, भगवंताचे लेकरं आहोत. आणि भक्त म्हणून या ठिकाणी या मंडपामध्ये यायचं. अहंकार, गर्व सगळं काही बाजूला टाकून, लाज, भय सगळं काही बाजूला टाकून या ठिकाणी येऊन भजनानंदामध्ये तल्लीन व्हायचं, तर ही कथा सार्थकी ठरणार. आणि पहा, आनंदासाठी तुमचा आमचा हा प्रयत्न आहे. कथा कशी ऐकावी तुमच्या लक्षात आलं आहे. कथा निष्ठेनं श्रद्धेनं ऐकावी. पहा, नुसतं तुम्ही कुठून तरी लांबून येऊन इथं बसलायत, एका कानानं कथा ऐकायची आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायची, काहीही उपयोग होणार नाहीये. भगवंताबद्दल अंतःकरणात निष्ठा असावी, श्रद्धा असावी. या ठिकाणी कथा आल्यानंतर, ऐकल्यानंतर ती अंतःकरणात साठवली जावी. नुसती एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून दिल्यानंतर उपयोग होणार नाही. या कथेनं प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवावं. आणि अगदी साध्या सोप्या भाषेत कथा सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझा असणार आहे. पण तुमची ही जबाबदारी आहे की एकाग्रतेनं तुम्ही ही कथा श्रवण करावी. पहा, कथा कशी ऐकावी हा मुद्दा आपण पाहिला. यानंतर अनेकांच्या किंवा काहींच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते की अरे एवढा मोठा खटाटोप कशासाठी. पहा ना, अगदी कुठून तरी लांबून कथाकार शोधायचे, गायक वादक, पूर्ण गुणीजन वर्ग, भव्य असा मंडप टाकायचा, व्यासपीठ उभारायचं,
अनेकांना निमंत्रण द्यायचं, एवढा मोठा खर्च करायचा, कुणी विचार करायला रे एवढं सगळं कशासाठी? आम्ही ग्रंथालयात जाऊन, तीर्थक्षेत्रावरती जाऊन सहज हा दत्तात्रय भगवंताचा हा ग्रंथ विकत घेऊन येऊ शकतो, ग्रंथ आम्ही आणू शकतो, ग्रंथ उपलब्ध होईल, आम्ही घरबसल्या याचं अध्ययन करू शकतो. कुणी म्हणेल आम्हाला ग्रंथ उपलब्ध होऊ शकतो, आम्ही घरी आणून याचं अध्ययन सुद्धा करू शकतो, कथा जाणून घेऊ शकतो, मग एवढा मोठा खटाटोप कशासाठी? अशी जर शंका कुणाच्या मनामध्ये निर्माण होत असेल आणि निर्माण होण्याची शक्यताही असते.